मंडळी, मी मनीष शिरोडकर, माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असतं। तर मंडळी, भरपूर दिवसांनी मी हा व्हिडिओ ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार असे। तर मंडळी, अखेरीचे श्रीदेव रामेश्वर देव आमच्या भावई मंदिरात भावईच्या भेटीसाठी इलेलो असा। तर ह्यो मी तुमका व्हिडिओ ह्या ही आगळी वेगळी देवांची भेट तुमका ह्या व्हिडिओमध्ये माझ्या दिसणार असतात। तर माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नवीन असाच चॅनल तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मंडळी, तुमका एक देवाची आमच्या आगळी वेगळी भेट तुमका ह्या व्हिडिओतून बघूक मिळणार असा। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। अखेरी गावातील प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्रीदेव रामेश्वर उभ्या वर्षात आपल्या बहिणीच्या भेटीसाठी भावई देवीच्या भेटीसाठी श्रीदेव रामेश्वर आमच्या झाराप गावात येतात। तर आता ही भेट तुमका आगळी वेगळी भेट ह्या व्हिडिओमध्ये तुमका दिसणार आणि मी माझ्या अनुभवानुसार मी ह्या व्हिडिओत थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, ती तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा। अखेरीचे श्रीदेव रामेश्वर आणि आमचे झाराप गावची ग्रामदेवता श्रीदेव भावई आई ह्या दोघांचा भावा आणि बहिणीचा नाता असा आम्ही लहानपणापासून आजी आजोबांकडून आमच्या आई बाबांकडून ऐकत दिलो। मंडळींनो बघा, बघता बघता गावातल्या ग्रामस्थांची गर्दी भरपूरच वाढत चालली आणि हे असं श्रीदेव रामेश्वर तुमका माहितीच असं अखेरीचे प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्रीदेव रामेश्वर। आणि ह्या रामेश्वर ह्या आमच्या भावई देवीच्या भेटीसाठी उभ्या वर्षात एकदा ह्या झाराप गावात येतात। आता मंडळी, रामेश्वर देवाच्या आपल्या मूळ स्थानावर म्हणजे अखेरीत जाऊची आता वेळ झालेली असा। आता पालखी बाहेर काढतले तर तुमका पुढची विधी हे आता सुरू होणारच असत, तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघा मंडळी। तर मंडळी, थोड्याच वेळात आता देव उभे राहणार असत। आता जे ग्रामस्थ नारळ वगैरे देवांच्या पाया वगैरे पडायचं असत, तर त्या बाहेरच्या आवारात हे देव तरंग देवता उभे राहून नंतर नारळ गाराणा वगैरे ग्रामस्थांची भेट आणि नंतर 3 फेरे हे मारले जातात। ते पुढची विधी तुमका दिसणार आता, व्हिडिओ पूर्णपणे बघावा। माझी इच्छा आता याला का मागणी त्याबद्दल आता कौल घालतो त्याच्यानंतर काय तर आता मंडळी, कोणाक नारळ वगैरे ठेवचे असत तर ते देवांच्या भेटीक नारळ वगैरे ठेवतात। भेटीचं नारळ ठेवलं जातं। तर हे बघा, आता नारळ ठेवलं जातं। मंडळी, 3 फेरे मारल्यानंतर आता देव
पूर्ण आपल्या जागेवर मूळ स्थानावर ठेवले जातात तरंग देवता. त्याच्यानंतर परत लोकांचे जे नारळ वगैरे गाराणे वगैरे घालूचे असतात ते घालून नंतर देव बाहेर काढले जातात पूर्ण मूळ स्थानावर जाण्यासाठी. तर मंडळी बघा, मंडळी दरवर्षी ठरल्याप्रमाणे 3 फेरे झाल्यानंतर ग्रामस्थांची भेट झाल्यानंतर आता जे रवलेले जे ग्रामस्थ त्यांचे नारळ वगैरे गाराणे वगैरे घालूचे असतं ते नंतर तरंग देवता आपल्या मूळ जागेवर ठेवल्यानंतर आता गाराणे वगैरे घालून देव पुढच्या आता मेन स्थानावर जाण्यासाठी तयार होतं. रामेश्वराच्या भेटीक जे नारळ वगैरे देवाक येतात त्यांचे जे मानकरी असतात आखेरीचे रामेश्वराचे त्यांना हे वाटप केले जातात. ते कशा प्रकारे करतात तर थोडक्यात तुमका मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला तर बघा. तर मंडळी तरंग देवतांची ही ग्रामस्थांच्या भेटीची शेवटची फेरी होती. आता ही फेरी झाल्यानंतर देवाची रामेश्वराची पालखी तयार केली जाते आणि रामेश्वर पालखीत बसून श्रीदेव रामेश्वर पालखीत बसून नंतर आपल्या मूळ स्थानावर म्हणजे आखेरीत जाऊ रवाना होतात. तर मंडळी कसं वाटलं व्हिडिओ? श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव भावई देवीची ही आगळी वेगळी भावा बहिणींची भेट ह्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हो जर व्हिडिओ आवडला तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या.